त्यांचं नाव एकशी जोडलं जातं. त्यांनी थोडासा राजीनामा द्यावा, पण अशी मागणी सुद्धा पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी केली. हो, त्यांनी राजीनामा द्यावा हीच प्रमुख मागणी आहे. कारण हे जे प्रकरण पाहिलं तर सगळं आम्हाला काही माहित नाही, आम्ही संघटनेच्या महिला आहोत. पण तुमच्या माध्यमातूनच जे आम्ही काय पाहतोय की एक पत्र दिलं गेलं, पुढारी पेपरला एक बातमी छापली गेली, ती दाबण्यासाठी महिला आयोगाकडून प्रेशर टाकण्यात आलं किंवा वारंवार 1 वर्षापासून हे जे चालू आहेत प्रकार. आणि ह्यामुळे काय होतंय की पक्ष म्हणजे हे तेव्हाच जर ह्याला आळा बसला असता किंवा तेव्हाच महिला आयोगाकडून कारवाई झाली असती तर हे पुढचे जे होणारे प्रकार होते, आज तर बरेच अजून म्हणजे महाविद्यालयाच्या मुलीवर पण बलात्काराचे प्रकार वगैरे असे गोष्टी समोर येतात आहे. तर कुठेतरी ह्या गोष्टींना आळा बसला असता, कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या असत्या. तर मला असं वाटतं त्यांची बरोबरीने ह्याच्यामध्ये चूक आहे. कुठे चूक नसताना उगाच कोणी म्हणजे प्रत्येक वेळी पॉइंट नाही करणार. वासनान ज्योतिषी अशोक खराच्या काळ्या कृत्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडण्याची वेळ आल्यानंतर रुपाली चाकणकरांची पक्षातूनच हकालपट्टी करावी म्हणून त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रान पेटवलंय. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खरातच्या दरबारात हजेरी लावली. या साऱ्यांचा तो जणू राजकीय गुरुच बनला होता. खरात गजाआड गेल्यानंतर हे सारेच राजकीय नेते अडचणीत आले. तरीही चाकणकर ह्याच मात्र विरोधक आणि स्वकीयांच्याही हिट लिस्टवर आहेत. सर्वात पहिला वार केला तो ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी. खरात सोबतचे चाकणकरांचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी राळ उठवून दिली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनीही अंधारेंना साथ दिली. विशेष म्हणजे चाकणकर ह्या ज्या पक्षात काम करतात त्या राष्ट्रवादीतच ठोंबरे ह्या देखील कार्यरत आहे. तरीही खरात प्रकरणात त्या अंधारेंच्या खांद्याला खांदा लावून आरोप करताना दिसल्या. वाढत्या दबावामुळे चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून एक प्रकारे उचलबांगडीच झाली. एवढ्यावरच त्यांच्या पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांचं समाधान झालेलं दिसत नाही. महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष तथा भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनीही खरात प्रकरणात उडी घेतली आहे. प्रकरण गंभीर असल्यानं चाकणकरांची महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात यावी असं बलकवडे यांनी म्हटलंय. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून चाकणकरांना पक्षातही ठेवू नये अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसंच खरातच्या संपर्कात जो आला असेल त्या सर्वांची चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर करून टाकल्यानं चाकणकरांची धडधड वाढली आहे. त्यातच पक्षातून काढून टाकण्यासाठी स्वकीयात सरसावल्यानं चाकणकरांना खरात प्रकरण चांगलंच भोवलंय. शिवाय स्वकीयांच्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागत आहे. खरं तर ठोंबरे आणि बलकवडे यांनी ज्या पद्धतीनं चाकणकरांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ते बघता या दोघींचा बोलवता धणी कोण हा खरा प्रश्न आहे.